प्लस ईश हे एक उदाहरण आहे, गुरु प्लस ईश. तर या गुरुमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे? ऊ आहे, छोटा ऊ आहे. आता या ठिकाणी आपण स्वर बाहेर काढला तर इथे काय राहिलं? हलंत र राहिलं. ओके, हलंत व्यंजन. ओके, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे? ई आहे. इथे काय घेतला आपण? ई घेतला, छोटा ई, मोठा ई घेतला. कंडिशन काय झाली? ऊ प्लस ई, ऊ प्लस ई. तर या दोघांच्या एकत्रीकरणातून काय होणार आहे? ऊ ई, उई, उई, उई. उच्चार करून बघा, उई, उई, तर वी तयार होणार आहे. ओके, वी, वी, उई, उई. ओके, तर या वचं जे निर्माण होत आहे त्याच्यामध्ये जी मोठ्या ईची मात्रा घेतली आपण ती या ई या स्वरामुळे घेतली, दीर्घ ईमुळे घेतलेली आहे. ओके, आता हा एक पूर्ण अक्षर आहे कारण याच्यामध्ये स्वर आहे, व्यंजनाला ई या स्वरानं पूर्ण केलेलं आहे. आता या दोघांच्या एकत्रीकरणातून व हा उच्चार तयार झाला आणि ती जी मात्रा आहे ती ईची मात्रा येथे याला लागलेली आहे. मग हे जे पूर्ण अक्षर तयार झालेलं आहे तो कोणाला आधार देणार? या र ला आधार देणार आहे, जो की हलंत र आहे. मग या ठिकाणी हा जो हलंत र आहे तो कशा पद्धतीने लागणार आहे? तो मात्रेच्या अशा रच्या फॉर्ममध्ये लागणार आहे. ओके, जसं की गुर्वीश, गुरु प्लस ईश विग्रहाची संधी काय झाली? गुर्वीश. मग हा जो गुर्वी झाला, हा जो व्री झाला, जो रचा उच्चार इथे होणार आहे, रचा उच्चार वीच्या अगोदर होणार, म्हणून उच्चार जरीच अगोदर होत असला तरी त्याची जी रची मात्रा आहे ती त्याच्या डोक्याच्या वर आहे. ओके, रचे वेगवेगळे 4 प्रकार आपल्याला माहीत आहेत, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीनं हे तयार झालं गुर्वीश. ओके, इथं कंडिशन काय होती? ऊ प्लस ई ही कंडिशन होती आणि या दोघांच्या एकत्रीकरणातून वी तयार झालं. ओके.